तर राज्यामध्ये आता इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकवावी लागणार आहे। अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा म्हणून मराठी आणि इंग्रजी अशा भाषा तसंच हिंदी या तीन भाषा असणार आहेत। जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आता त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। यासाठीची लागणारी पुस्तकं, शैक्षणिक साहित्य संदर्भात अजून माहिती समोर आलेली नाहीये। मात्र जूनमध्ये शैक्षणिक वर्षापासून हिंदी ही भाषा लागू होईल। दरम्यान मराठी सक्ती केलेलीच आहे, मात्र राष्ट्रभाषाही आलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही।